आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी माजी आमदार बबलूजी खंदाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फळ वाटप करण्यात आलेलं आहे। अतिशय प्रेमळ, निस्वार्थी व जनतेच्या सेवेत आयुष्यभर राहिलेलं आयुष्य हे जनतेच्या सेवेत अर्पण करणारे माजी आमदार बबलूजी खंदाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे। या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्हा सर्वांच्या वतीने व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी बबलूजी खंदाडे साहेब माजी आमदार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। जस्ट थांबतो। काल सोडून चालू एक दोन दिवस सोडून नाही, दोघे सोबतच आहेत पुण्याला। आता इथं का जरा पावसा पाण्याचं खोट्या म्हणून तिथं बारका बघा अहमदपूर व चाकूर तालुक्यातील माजी आमदार बबलूजी खंदाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। नेहमी शुभेच्छा देताना आपण हाल, शार, पुष्पगुच्छ हे आपल्या ज्या माणसाला आपण प्रेम करतो त्याला ते देऊन आपण त्या शुभेच्छा देत असतो। पण मी आज शुभेच्छा देताना आज जो अवलिया आहे अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील जेवढे मतदार आहेत, आपले जे काही रुग्ण असतील, व्यक्ती असो, महिला असो, 18 पगड जातीतला कोणी माणूस असो, त्याच्या एका हाकेला पळ धावत जाणारा, न दाखवता की बाबा मी म्हणजे खोटं आश्वासन न देता त्याच्या प्रत्येक कोणत्याही दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत, दिल्लीपर्यंत, गल्लीपासून कुठेही कोणत्याही हॉस्पिटलला जायचं असेल मोठ्या उपचारासाठी, त्याला स्वखर्चाने स्वतःला आपलं झाकून देऊन, त्या कार्यात आपण स्वतःला झोकून देऊन त्या रुग्णाची मरण्याची मरजोपर्यंत त्याची वाट न बघता त्याच्या जीवनपणे त्याला अमृत घालून त्याला जीवन संजीवनी देण्याचं काम करणारे आणि व्यक्तिशः माझ्या परिवारासोबत मागील 6 महिन्यापासून अगदी खंबीरपणे सोबत राहून माझ्या भावाला वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करणारे, माझ्या आई वडिलांनंतर ज्या माणसानं माझ्या परिवारासोबत माझ्या भावाला जो काही प्रेम दिला, जो सहवास दिला, जो मेहनत केली, असे बबलूजी खंदाडे साहेब आज हे माझ्या वडिलोपार्जितच आहेत। आज त्यांच्या या आगळ्या वेगळ्या त्यांचं जीवन ज्यांनी आपलं समर्पित केलं रुग्णांसाठी, आज मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये आज एक किडनीचा पेशंट संघर्ष करतोय, एक मुलगा आहे हडवतीचा, आणि मी हाल, शाल, फेटा काहीच न करता आज त्यांच्या माध्यमातून त्या रुग्णाच्या फोन पेला 1000 रुपये देणगी देऊन आज मी साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा छोटा काही प्रयत्न करत आहे। मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी फोन पे माझ्या फोन पेवर त्याच्या मोबाईलवर देणगी टाकावी। पे करा। कोणाला पाठवलंय मला? मी बोललो त्याशी, तुम्हाला बोललो।